सरपंच संतोष देशमुख हत्याकांड मधील मुख्य आरोपी सुदर्शन गुळे याचा आणखीन एक महत्वाचा कबुली जबाब पुढे येत आहे। त्या अनुसार सरपंच संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघुशंका ही प्रतीक घुले यांनी केली। त्याचबरोबर प्रतीक घुलेच पळत पळत जोरात आला आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या छातीवर त्यांनी उडी मारली आणि त्यांनी उडी मारताच सरपंच संतोष देशमुख यांनी रक्ताच्या उलट्या केल्या। त्याचबरोबर ज्या वेळेस ही मारहाण चालू होती त्या दरम्यान 2 वेळा विष्णू चाटेशीही त्यांनी फोनवरून संभाषण केल्याची त्यांनी कबुली दिली आहे। अत्यंत महत्त्वाचा हा कबुली जबाब आहे। तसंच यानंतर संतोष देशमुख यांचं एकच विनवणी होती की बाबांनो माझे हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत ठेवा। परंतु माणसातील हे राक्षस शेवटपर्यंत काही थांबले नाही आणि या राक्षसांना लवकरात लवकर कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे। काय वाटतं तुम्हाला या नराधमांबद्दल? कमेंट करा।